आजपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या प्रचाराला खऱ्या अर्थाने सुरुवात होणार। प्रचाराच्या तोफा धडाडणार। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंचा आजपासून प्रचाराचा धडाका। आजपासून पुढील 8 दिवस प्रचाराचा धुरळा। नगरपरिषद नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मैदानात। निवडणुकीच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे ॲक्शन मोडवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पालघर जिल्हा दौऱ्यावर। पालकमंत्री गणेश नाईकांच्या पालघर जिल्ह्यात शिंदेंच्या 4 प्रचार सभा। अर्णव खैरे आत्महत्या प्रकरणावरून मराठी अमराठी वाद पेटला। भाजपचं आज ठाकरेंविरोधात आंदोलन। बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर जाऊन भाजप सद्बुद्धी द्या आंदोलन करणार। मनसेसोबत युती करण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर सोडला। मनसेसोबत विचारधारा जुळत नाही, पण भाजप विरोधात एकत्र येणं गरजेचं। विजय वडेट्टीवार यांची माहिती। शिंदेंच्या मंत्र्यांना फडणवीस ऑपरेट करत आहेत। शिंदेंचे मंत्री आज ना उद्या भाजपमध्ये जाणार, अंबादास दानवेंचा दावा। बोगस मतदार नोंदणीचा आमदार निलेश राणेंकडून पर्दाफाश। कणकवलीतील समीर नलावडेंच्या घराच्या पत्त्यावर चक्क मुस्लिम मतदारांची नोंद। पिंपरी चिंचवडमध्ये माजी नगरसेवकासह तब्बल 1261 मतदारांची नावं यादीतून गायब। पंकज भालेकरांचं नाव मतदार यादीतून वगळलं। यामागे भाजपचा हात, अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या भालेकरांचा आरोप। वर्ध्यामध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमामध्ये गोंधळ। गौतमीच्या कार्यक्रमात प्रेक्षकांनी खुर्च्या तोडल्या, पडदे फाडले। गर्दीमुळे नियोजन कोलमडल्यानं प्रेक्षकांचा गोंधळ। अल फलाह विद्यापीठाचं गेल्या दशकापासून दहशतवाद्यांशी नातं। 2008च्या बॉम्बस्फोटात अल फलाह विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांचा समावेश असल्याची माहिती। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर। अल फलाह विद्यापीठात शैक्षणिक उपक्रमांच्या नावाखाली केमिकल्स आणि साहित्य बाहेर आणल्याचा संशय। पीठ गिरणीत युरिया दळायचा दहशतवादी डॉक्टर मुझम्मिल। चौकशीत माहिती उघड।